नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आता अधिक महिन्यात आलेली आहे पौर्णिमा आणि अधिक महिन्यात तुम्हाला तर माहितीच आहे, बरेच वेळेस मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, अधिक महिना हा विष्णूंना समर्पित आहे. आणि जितक्या पण आपण सेवा करू अधिक महिन्यामध्ये, दान, जप, तप, पूजा, ज्या पण काही सेवा करू त्याचं 1000 पटीने फळ आपल्याला मिळत असतं अधिक महिन्यात, ज्या सेवा आपण करतो त्या. आणि त्याच्यातल्या त्याच्यात पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेला महिलांनी काय सेवा करायच्या, आणि प्रत्येक महिला आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी कायम धडपड करत असते, छोटे मोठे उपाय करत असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी, म्हणून अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा म्हणून एक प्रत्येक महिला घरामध्ये छोटे छोटे उपाय करत असते. ते छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला सांगते, आणि मी सुद्धा ते उपाय करत असते, मी सुद्धा त्या सेवा करत असते. त्याच सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि मला 100% रिझल्ट आलेला आहे, अनुभव आलेला आहे. त्या सेवा मी आधी तुमच्यापर्यंत शेअर करते. तर चला, जास्त वेळ न घेता पौर्णिमेला कोणत्या सेवा करायच्या हेच मी तुम्हाला सांगणार आहे. महिलांनी सकाळी उठून स्नान करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचे, तुळशीला पाणी द्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला उंबरठा पूजन करायचं आहे. उंबरठा पूजनसाठी सगळ्याच महिलांना माहिती आहे, पण नसेल एखाद्या महिलांना माहिती तर उंबरठा पूजनसाठी गोमूत्र, हळद लेपन करायचे. तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर ते त्याच्यात मिक्स करायचं आहे. ते लेपन तयार केल्यानंतर उंबरठ्यावर लावायचं आहे, दोन्ही बाजूंनी स्वस्तिक काढायचे. त्याच्यानंतर त्याची हळद, कुंकू, अक्षदा, पुष्प अर्पण करून धूप दीप लावून पूजा करायची आहे. आणि दरवाजा सुद्धा स्वच्छ करून त्याच्यावर स्वस्तिक काढायचे. स्वस्तिकने आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे तर ती टिकून राहते, निगेटिव्हिटी घरात प्रवेश करत नाही. आणि जो आपण उंबरठा पूजन करतो त्याच्याने अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. लक्ष्मीचा म्हणजे प्रवेश आपल्या घरामध्ये येत असतो. म्हणतात ना, अंगणावरून घराची परीक्षा होत असते, त्याचप्रमाणे आपलं अंगण सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे. सडा रांगोळी सुद्धा आपण रोज केली पाहिजे. रांगोळीने जी निगेटिव्हिटी आहे तर ती तिथेच थांबते, त्याच्यामुळे रांगोळी ही आवर्जून प्रत्येक महिलांनी रोज काढली पाहिजे. तर उंबरठा पूजन झालेलं आहे. सकाळी सकाळी तुम्हाला देवघरात यायचं आहे. तुमचं सगळे नित्य कर्म करून, नित्यपूजा करून तुम्हाला देवघरात यायचं, आसन टाकायचं, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि दिवा आपण का लावतो, शुद्ध गायच्या तुपाचा का लावतो तर शुद्ध गायच्या तुपाचा जर आपण सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावला तर त्याच्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. कारण की शुद्ध गायच्या तुपामध्ये पवित्रता, सात्विकता असते. त्याच्यामुळे आपण पूजा करताना नेहमीच शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावत असतो. शुद्ध गायचं तूप नसेलच हरकत नाहीये, तुम्ही तेलाचं लावू शकता. भाव महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे. आणि तुमची जी नित्यपूजा आहे तर ती करायची आहे, नित्यसेवा आहे तर ती करायची आहे. नित्यसेवा चुकवायची नाही. तुम्ही कितीही रोजच्या पूजा केल्या, कितीही सेवा केल्या, पण जी आपली स्वामींची नित्यसेवा आहे तर ती चुकवायची नाही, ती करायची आहे. नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला जे आता बघा, जे दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण करतात तर त्यांनी करायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा कधी लागते तर तुम्हाला शनिवारी पौर्णिमा 11:57 मिनिटांनी लागणार आहे. म्हणजेच 12च्या पुढेच तुम्हाला काय करायचं ते करायचं आहे. आणि सत्यनारायण करायचं आहे तर तुम्हाला प्रदोष काळात करायचंय, तर म्हणजे तुम्ही शनिवारी करू शकता. शनिवारी दिवसभरात हरकत नाहीये, रविवारी पण तुम्ही दिवसभर करू शकता. पण आपण सत्यनारायण प्रदोष काळात जर केला तर अतिउत्तम असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर शनिवारी केला तर अतिउत्तम, नाहीच वेळ मिळाला तर तुम्ही रविवारी दिवसभर 5च्या आत तुम्हाला करायचंय. कारण की संध्याकाळी 2:15 का 2:30 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पण काही सेवा करायच्या आहेत तर त्या 2:30च्या आधीच करून घ्यायच्या आहे. पौर्णिमा फक्त रविवारी 2:30 पर्यंतच आहे आणि शनिवारी तुम्हाला पौर्णिमा लागणार आहे 11:57 म्हणजेच तुम्हाला संध्याकाळच्या ज्या पण काही सेवा करायच्या आहेत, म्हणजे सत्यनारायण वगैरे, तर ते तुम्ही शनिवारी करायचं आहे. आणि रविवारी हे आपण उंबरठा पूजन, काही सकाळच्या सेवा आहे तर त्या तुम्ही रविवारी करू शकता. शनिवारी तुम्हाला ॲडजस्ट झालं तर शनिवारी करा, रविवारी करा. पण रविवारी ही पौर्णिमा 2:30 वाजेपर्यंतच आहे, त्याच्यामुळे 2:30 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. नाहीच वेळ मिळाला, भाव महत्त्वाचा, श्रद्धा महत्त्वाची, तुम्ही संध्याकाळी पौर्णिमा समाप्त झाल्यानंतर जरी तुम्ही सेवा केल्या तरी हरकत नाही. देव काही म्हणत नाही, देवाला काही वेळ लागत नाही. तुम्ही जी पण सेवा केली तर देव मान्य करणार आहे, फक्त ती निस्वार्थपणे करा. आता सत्यनारायणचं झालं. सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे भगवान विष्णूंची सत्यनारायण आहे तर ती तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. मी परत तुम्हाला सांगते, शनिवारी केली तरी हरकत नाही, पण 12 नंतर करा. रविवारी तुम्हाला 2:30च्या आत शक्य झालं तर 2:30च्या आत करायची आहे.
तर हे झालं आता सत्यनारायणचं. तुम्हाला आता देवीच्या टाकावर आपले जे कुळदेवी आहे तर कुळदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचंय. एकदम छोटे छोटे उपाय सांगते, छोट्या छोट्या सेवा सांगते, जेणेकरून त्याचं फळ हे 1000 पटीने आपल्यापर्यंत मिळणार आहे. तर आपल्या घरामध्ये टाक असेल तर त्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय. कुंकुमार्चन करताना काहीच माहिती नाहीये, हरकत नाही. तुम्हाला आपले नवरनव मंत्र करायचे. नवरनव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, या मंत्राचा उच्चार करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचे. कुंकुमार्चन आपण घरातलं साधं कुंकू घेतलं तरी हरकत नाही. आणि तुम्ही आधी जर कुंकुमार्चन केलेलं आहे, ते कुंकू आहे घरामध्ये, तर त्या कुंकवाने परत कुंकुमार्चन केलं तर अतिउत्तम, कारण की त्याच्यावर अजून सेवा होते आणि त्या कुंकामध्ये अजून जास्त ताकद येते. त्याच्यामुळे तुम्ही जुनं कुंकू वापरलं तरी हरकत नाहीये. आता टाक नाही येत आहे आमच्याकडे, तर तुम्ही अन्नपूर्णेवर करू शकता, सुपारीवर करू शकता, किंवा फोटो आहे कुळदेवीचा त्याच्यावर करू शकता. भाव मी तुम्हाला सांगत असते, भाव महत्वाचा आहे. तर तुमच्या घरामध्ये टाक नाही तर तुम्ही फोटोवर सुद्धा अगदी कुंकुमार्चन करू शकतात. ही झाली कुंकुमार्चनची सेवा. आता तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायची. कुळदेवी कुठली असो, जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर आपल्या कुळदेवीपर्यंत ही सेवा पोहोचली जाते. तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे, एका बैठकीत करायचा आहे पौर्णिमेला. तर एका बैठकीत हा पाठ तुम्हाला करायचा आहे. तर मग तो पाठ पण काही महिलांना शक्य नाही, काही महिलांना पाठ करणं पण शक्य नाहीये. घरातले प्रॉब्लेम असतात, जॉईंट फॅमिली असते, वेळ मिळत नाही, एवढ्या सेवा करायच्या आहे. तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, तर ते पठण केल्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं. आता त्याला 1 ते 2 मिनिटं लागतात. तर माझी म्हणणं आहे की ते तुम्ही 11 वेळेस पठण करा किंवा 21 वेळेस पठण करा. म्हणजे जे 2 तास तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला वेळ नाहीये, तर ते तुम्ही अर्ध्या तासात 11 वेळेस तर पठण होऊ शकतं. त्याच्यामुळे दुर्गा सप्तशती पाठ करायला वेळ नाही तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे. ते स्तोत्र कशात आहे ताई, तर ते स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये. ते नित्यसेवेचं पुस्तक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते. तर ते झालं. आता पारायण, आपल्या दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा. त्याच्यानंतर तुमच्या काही अधिक महिन्याचे जे संकल्प आहेत तर त्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहे. शनिवारी संध्याकाळी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्ही काही सेवा करत असाल, संकल्प केलेला असेल, तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. शनिवारी संध्याकाळी तुम्हाला त्या सेवा करायच्या आहेत. आता नैवेद्य कोणाकोणाच्या घरात कुळधर्म असतो, पूर्णवर्णाचा स्वयंपाक असतो, तर तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. सत्यनारायणच्या वेळेस तर आपण थोडासा शिऱ्याचा प्रसाद करतोच, तर तो सुद्धा सत्यनारायणला आपल्याला सत्यनारायण महाराजांना दाखवायचा आहे. तर या झाल्या अगदी सोप्या आणि साध्या सेवा. आणि ह्या ज्या पण काही मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते. माता लक्ष्मी कसं आहे, चंचल आहे, आज आहे उद्या नाही. घरात थोडं कटकट झाली, थोडे 2-4 दिवस आपलं बघा घरामध्ये वातावरण जर हे तणावाचं राहिलं तर आपल्या घरामधली आवक जी आहे तर ती थोडी थोडी कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती चंचल आहे. तिला जर स्थिर ठेवायचं असेल, अखंड लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये पाहिजे असेल, तर आपल्याला भगवान विष्णूंची पण सेवा तेवढीच करणं महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. तर बघा, या झाल्या छोट्या छोट्या सेवा. या तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायच्याच आहे. पौर्णिमा मी तुम्हाला परत सांगते, शनिवारी दुपारी 11:57 लागणार आहे. तर तुम्ही 11:57 केव्हाही सेवा करू शकता. सत्यनारायण असो, अखंड लक्ष्मी प्राप्ती असो, कुठलीही सेवा तुम्ही 12 नंतर करू शकता, कारण की 11:57 लागणार आहे. तर ती रविवारी 2:30 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे, तर तुम्ही 2:30 वाजेपर्यंत ती सेवा करू शकता. कोणाला वेळच नाही, अगदी नोकरीच्या संदर्भात बाहेर जाताय, आता आम्हाला वेळ नाही, तर आम्ही संध्याकाळी करू का रविवारी, कारण की रविवार हा सुट्टीचा दिवस असतो, हरकत नाही. स्वामींना प्रार्थना करायची, स्वामी महाराज मी जे काही काम करते बाहेर ते पण माझं एक कर्तव्यच आहे आणि ती सुद्धा एक सेवाच आहे. स्वामी महाराज आपली जी पण आपली सेवा असतात, छोटी मोठी तुटकी मुटकी, तर ते मान्यच करतात आणि त्याचं फळ लवकरात लवकर आपल्याला देतात सुद्धा. तर या सेवा नक्की करा, आवर्जून करा, सेवा चुकवू नका, कारण की अधिक महिना आहे. अधिक महिन्याच्या सेवा जास्त फळ देतात, त्याच्यामुळे सेवा करा, अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.